नमस्कार भावानो. सध्या बॉलिवूडची अवस्था एवढी वाईट चालू आहे की नाही, अक्षरशः त्याला म्हणजे लय वाईट दिवस आलेत. कुठला पिक्चर चांगला बनना झालाय. इव्हन स्टार आणि कुठल्या तरी स्टार किडचा पिक्चर आला तर लोक त्याला बघायच्या आधी नावं ठेवायला चालू करतात. अक्षरशः एवढे वाईट दिवस आलेत की नाही, सलमानच्या सिकंदरनं सुद्धा नांगी टाकली. तिकडे IPL मध्ये मुंबईची जी अवस्था चालू आहे की नाही, तीच इकडे बॉलिवूडमध्ये म्हणजे सगळ्या हिरोंची अवस्था चालू आहे. पण एक असा पिक्चर यायला लागलाय आणि तो म्हणजे अक्षय कुमारचा केसरी चॅप्टर 2. ह्यो एक नवसंजीवनी देऊ शकते, म्हणजे अक्षरशः संजीवनी बुटीचं काम करू शकतो. आता याचा ट्रेलर बघितला, ट्रेलर बघून तर वाव वाटतंय. आणि अक्षय कुमारचं एक पॅट्रोटिझमचं पिक्चर असतात की नाही, ते नादखुळा असतात, म्हणजे देशभक्तीवरचा. केसरी बघितला होता, जबरदस्त होता. आता हा केसरी चॅप्टर 2 जो आहे तो आपल्या म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड याच्यावर डिपेंड आहे. आता या पिक्चर म्हणजे ट्रेलरच्या ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी वाटल्या त्या मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात आधी म्हणजे यातला विलन जो जनरल डायर घेतला आणि त्याच्या अगेन्स्ट जे काय आता म्हणजे आर माधवन कोर्टरूम ड्रामामध्ये ती जबरदस्त वाटते. आता नॉर्मली बघा, याची जर स्टोरी जर बघायला गेलं, जी काही जालियनवाला बाग हत्याकांड झाला, जनरल डायरनं म्हणजे अमानुषपणे असा गोळीबार केला आणि सगळ्यांनी मारून टाकलं तिथं. आणि का? त्याला फक्त ते बंदुकीची म्हणजे गन मिशनची काय करायची होती, टेस्ट करायची होती म्हणून. आणि इंग्रज सरकारनं काय केलं, त्या गोळ्यांचा हिशोब तर मागितला, पण लोक किती मिली ते नाही विचारलं होतं हरामखोर साल्यांनी. तसं केल्यावर त्यांच्या डांगीत बंबू लागणार तर होताच सोडा. पण त्याच्यानंतर असा एक वकील आला ज्यानं अक्षरशः डायरची चड्डी उतरून ठेवली. कुठं? तेच कोर्टात. आता कोर्टात त्या डायरच्या बाजूनं जे ह्याला दाखवलंय की नाही, आर माधवनला डेंजर बोर्डाचं वाटते ते जायला आर माधवन. पण त्यानंतर अक्षय कुमारचे 2-3 डायलॉग जबरदस्त होते. आणि शेवटी अनन्या पांडेचा टॅलेंटेड गर्लवाली तिचा एक एम्पायर इज शेकिंगवाला तो शेवटचा डायलॉग. बाकी ओव्हरऑल पिक्चर मस्त वाटतोय. नॉर्मली याच्यावरचा एक आपण सरदार उधम सिंग बघितला होता, विकी कौशल यांचा जबरदस्त. एक जर बघितला नसेल की नाही, बघून टाका ते सरदार उधम सिंग. पण ती वेगळी स्टोरी होती. त्यानंतर जनरल डायर त्यात खोपडीच खोललेली सोडा, पण ही वेगळी स्टोरी आहे. जनरल डायरला ह्यात नागडा केलाय कोर्टात, ते कसं याच्यात दाखवलंय. हा एका बुकवर डिपेंड पिक्चर आहे. ओव्हरऑल ट्रेलर मला मस्त वाटलाय. बाकी पिक्चरची वाट बघूया. पिक्चरला आपल्याकडून शुभेच्छा.